वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला अटक झाली आणि यानंतर या प्रकरणामधली अधिकची धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे। त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले अवयव हे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान माजी सैनिक लालनेसंग आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। या आर्थिक व्यवहारामुळे लालनेसंग याला पाठवण्यात आलेल्या वाघांची संख्या ही किमान 9 ते 10 असण्याची शक्यता आहे। थायलंडमध्ये देखील वाघांचे अवयव पुरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली इथल्या वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोनं देशामधल्या सर्व व्याघ्र प्रकल्प आणि वाघ असलेल्या क्षेत्रांना आता रेड अलर्ट जारी केला आहे। तर चंद्रपुरामध्ये 8 ते 10 वाघांची शिकार झाली आणि या प्रकरणी येत्या 5 दिवसांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असून या प्रकरणी चर्चा होणार असल्याचं मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय। जुना ज्याचा एक रेकॉर्ड होता अशा एका म्हणजे शिकार करणाऱ्या वाघा शिकार करणाऱ्या एका आरोपीला पकडलेलं आहे। त्याच्याकडे पूर्ण माहिती घेतली जाते। त्याचं कनेक्शन परदेशामध्ये त्यांनी काही वाघांची अवयव विकल्याची माहिती आता निष्पन्न झाली। एक 4-5-7 दिवसांमध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची हे वाघांचे मानवावर होणारे हल्ले किंवा वाघांचे होणारे शिकार, वाघांचे होणारे अपघात, वाघांचे होणारे निसर्गत मृत्यू, आपसामध्ये झुंज देऊन होणारे मृत्यू याच्या बाबतीमध्ये उच्च पातळीवर त्याच्यावर उपाययोजना करण्याकरता बैठक घेतली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।